नमस्कार. आपण आहात श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर ते श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यामध्ये शेवटचं टोक असलेलं हे नीरा नरसिंहपूर दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. नीरा व भीमा या दोन नद्यांच्या पवित्र अशा संगमावरती हे नीरा नरसिंहपूर मंदिर आहे. आपण पाहू शकता हे नरसिंह मंदिराची भव्यता आपण इथे अनुभवू शकता. दोन नद्यांच्या संगमावरती असलेल्या घाटामध्ये या मंदिराचा पाया आहे. मंदिराचा विस्तीर्ण असा हा प्रदेश या दोन नद्यांच्या संगमावरती स्थापन केलेला आहे. वास्तुशास्त्राच्या अंदाजे हेमाडपंथी असे या बांधकामाचं वैशिष्ट्य आहे. साधारणतः दगडी बांधकाम किंवा मंदिराचा अंतर्गाभारा हा 1000 ते 500 वर्षापूर्वी जुना अगोदरचा आहे. आणि याचा जीर्णोद्धार पेशव्यांचे सरदार होते, सरदार विंचुरकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. यामध्ये आपण दर्शन केल्यानंतर जी मुख्य मूर्ती आहे ती प्रल्हादकृत नरसिंह मूर्ती आहे. दोन नद्यांच्या संगमावरती पूर्वी इथं नारदांचा आश्रम होता. नारदांच्या आश्रमामध्ये प्रल्हादांचा जन्म झाला ठिकाण हे नीरा नरसिंहपूर आहे. माता कायाधू व भक्त प्रल्हाद व नारद यांचं हे तपश्चर्याचं ठिकाण आहे. भक्त प्रल्हादांची भक्ती पाहून इथे नरसिंहांनी दर्शन दिलं, त्यामुळे हे नरसिंहपूर क्षेत्र मानलं गेलं. आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन केलेली ही नरसिंहाची मूर्ती भक्त प्रल्हादाने स्वहस्ते स्थापन केलेली आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मुख्य नरसिंहमूर्तीच्या समोर भक्त प्रल्हादांचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला महालक्ष्मीचं मंदिर आहे. महालक्ष्मीच्या मंदिराचं दर्शन घेऊन संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालताना काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, मंत्रालय स्थित राघवेंद्र स्वामींचं वृंदावन आहे, वनशंकरजी शाकंभरी देवी आहे, काळा दत्त आहे, गोरा दत्त आहे आणि कार भैरव मंदिर आहे. अशा मंदिराचं आपण इथं तुम्ही प्रदक्षिणा घालताना दर्शन घेऊ शकता. मंदिराच्या पाठीमागे 2 मिनिटाच्या अंतरावर चालत जाताना तुम्ही संगमावरती पोहोचू शकता. नरसिंह जयंती हा इथला मुख्य उत्सव आहे. वैशाख शुद्ध षष्ठी ते वैशाख शुद्ध पौर्णिमा या कालामध्ये हा उत्सव असतो. पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्दशी हा इथला मुख्य नरसिंह जयंतीचा उत्सव असतो. देवाचा वार हा शनिवार आहे. शनिवारी बऱ्याच भाविक भक्तांचे जसं ज्यांचं कुलदैवत आहे अशा असंख्य लोकांच्या वारी इथे असतात. सकाळी 6 वाजता मंदिर उघडलं जातं. अभिषेक करून 7 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जातं. 7 ते 12 हे भक्तांचे अभिषेक चालतात. दुपारी 12 वाजता महानैवेद्य होतो. नित्य पुरणपोळीचा नैवेद्य इथं देवाला समर्पण केलं जातं. 12 वाजता नैवेद्य आरती झाल्यानंतर दर्शन खुलंच राहतं. संध्याकाळी 7 वाजता संध्याकाळची आरती असते, त्याला सायं आरती म्हणतात. 8:30 वाजता शेजारती होऊन मंदिर बंद होतं. नमस्कार. हे मंदिर कुलदैवत कोणाकोणाचं आहे? हे मंदिराचं कुलदैवत जे आहे ते नरसिंह लक्ष्मी असंख्य भक्तांचं आहे. असं पर्टिक्युलरली कोणाला सांगू शकत नाही की मी ह्याचंच कुलदैवत आहे त्याचंच कुलदैवत. असंख्य भक्तांचं हे कुलदैवत आहे. नरसिंह मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शूटिंग चालू आहे का तुमची? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासासाठी ब वर्ग दर्जाअंतर्गत 265 कोटी रुपये निधी ह्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर झाला आहे. त्यामध्ये येणारे भाविकांसाठी येणारे रस्ते असतील, म्हणजे नरसिंहपूरला मिळणारे रस्ते असतील. त्यानंतर महामार्गाला जोडण्यासाठी नवीन झालेले 2 नद्यावरचे पूल असतील. भाविकांसाठी निवासाची सोय करणारे इथं भक्तनिवास असेल. त्यानंतर अंतर्गत काही रस्ते असतील, सुविधा असतील, पाण्याची असेल, सांडपाण्याची सुविधा असेल, या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश केला आहे. 2 नद्यांचे घाटाचं सुशोभीकरण असेल, नद्यांचं सुशोभीकरण असेल, अशा सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश करून या मंदिरासाठी, या गावासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी असा भरघोस निधी महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेला आहे. 2 नद्यांच्या संगमावरती असल्यामुळे इथे येणारे जे भाविक आहेत या 2 प्रकारचे भाविक असतात. एक नरसिंह दर्शनासाठी येणारे आणि एक धार्मिक विधीसाठी येणारे, ज्यामध्ये नारायण नागबळी, कालसर्पशांती, पितृदोष अशा सर्व समावेशक अशी शांती पूजेसाठी पण भाविक इथे मोठ्या प्रमाणावरती येतात. त्यामुळं नरसिंहपूरला कायम बऱ्यापैकी गर्दी राहते. दर्शनासाठी येणारे भाविक आणि विधीसाठी येणारे भाविक या भाविकांचा इथं मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे.